आत्ता आपण पाहणार आहोत रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग। हो, रायगड म्हणजे सुरुवातीला आपण म्हटलं होतं की मराठवाड्यातले आपण मतदारसंघ बघितले आणि कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ अर्थात नारायण राणेंचा हा मतदारसंघ आहे। नारायण राणेंची निवडणूक अशी पण हाय व्होल्टेज असते, त्यासाठी तो टप्पा कुठला वेगळं सांगायची गरज नाही। आणि दुसरं म्हणजे रायगडची पण निवडणूक खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण परत समीकरणं बदलली। श्रुती गेल्या वेळेसपेक्षा रायगडचं काय समीकरण आपण ते आधी बघून घेऊन मग त्याच्याबद्दलचं काय मत आहे। अनंत गीते शिवसेनेचे हे विजय झाले होते 2009ला। बॅरिस्टर AR अंतुले यांचा त्यांनी पराभव केला होता। 4,13,000 मतं अनंत गीते यांना होती, तर अंतुलेंना 2,67,000 तिथे मतं होती काँग्रेसचा। पण तिथे एक काही तिथे प्रभाव खूप रायगडमध्ये राहिलेला आहे। नंतर 2014ला अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचा पराभव केला। हा त्यावेळेसचं माझं सगळ्यात कमी मार्जिन होत आहे, बरोबर। त्यावेळेस 3,96,000 मतं अनंत गीतेंना होती आणि 3,94,000 मतं ही तेव्हा सुनील तटकरेंना होती। अर्थात तेव्हा पुन्हा एकदा 2014ची मोदी लाटेतलं ही निवडणूक। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन होती। आणि तेव्हा सुनील तटकरे यांचा पराभव झाला होता। पुन्हा एकदा 2019ला सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत झाली आणि सुनील तटकरे यांनी यावेळेस थोडं मार्जिन यावेळेस जरा असं मोठं तिथे होतं, पण फार मोठं नाही आहे। ती 4,86,000 मतं त्यांना पडली आणि 4,55,000 मतं यांना पडली। 31,000 मतांनी त्यांचा तिथे विजय झाला। यावेळेसचं चित्र पुन्हा एकदा आपल्याला दिसणार आहे, अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे, म्हणजे पारंपरिक लढत तिसऱ्यांदा ही होणार आहे। शिवसेना शिंदे गटाचे 3 आमदार आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे 1 आहेत, भाजपचा 1 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार इथे आहे। खूप इव्हनली बॅलन्स्ड आहे इथं तसं म्हणायला गेलं चित्र। पण सुनील तटकरे हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, अजित पवारांसोबतचा चेहरा आहे, त्यामुळे ही नक्कीच प्रतिष्ठेची लढत तिथे असणार आहे। रत्नागिरी बघूया आपण। रत्नागिरीचं चित्र म्हणजे आपल्याला दोन्ही कोकणातल्या मतदारसंघांची चर्चा एकत्रित करता येईल। 2009ला निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकिटावरती तिथनं विजयी झाले होते आणि त्यांनी सुरेश प्रभू माजी केंद्रीय मंत्री यांचा पराभव केला होता। 4,93,000 मतं निलेश राणे यांना पडली होती। आणि सॉरी, आता हे आपण 2014ची आकडेवारी बघतोय। विनायक राऊत शिवसेनेचे विजय झाले होते, त्यांनी निलेश राणे यांचा पराभव केला होता आणि फार मोठा फरक तिथे होता। राणेंचा एकेकाळी बालेकिल्ला जिथे राणे हरू शकतात असं अनेकांना वाटत नव्हतं, तिथे राणेंचे पुत्र निलेश राणे जे सिटिंग खासदार होते त्यांचा विनायक राऊतांनी पराभव तिथे केला होता। 19ला पुन्हा एकदा निलेश राणे हे स्वाभिमानी पक्षाकडनं लढले आणि विनायक राऊत यांचा लीड अजून आपल्याला त्यावेळेस वाढताना दिसला। 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ते विजयी झाले होते। आता पुन्हा एकदा इथे लढत आहे राणे विरुद्ध विनायक राऊत अशी, पण यावेळेस थोरले राणे आहेत, यावेळेस निलेश राणे नाही तर स्वतः नारायण राणे मैदानात आहेत। काय साधारणपणे इथलं पक्षीय बलाबल आहे। शिवसेना ठाकरे गटाचे 2 आमदार इथे आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा 1 आणि भाजपचा 1 आमदार आहे। नितेश राणे तिथे, दीपक केसरकर आहेत, वैभव नाईक आहेत, अशी अनेक इंटरेस्टिंग इथे लाईनअप आमदारांची। त्यामुळे कोकण तळ कोकणातली फाईट जनरली आपल्याला बघायला मिळते। श्रुती, जेव्हा इथल्या लढती फार इंटरेस्टिंग राहिल्या आणि खूप मोठी लेगसी राहिली आहे नाही कोकणामधली आपण बघितलेत, म्हणजे बॅरिस्टर नाथपै असतील, मधु दंडवते असतील, इनफॅक्ट इव्हन आजच्या तारखेपर्यंत सुरेश प्रभू ज्यांचा तिथे पराभव झाला। सुरेश प्रभूंचं राजकारणामध्ये एक वेगळं स्थान होतं, म्हणजे पक्ष अक्रॉस पार्टी लाईन्स त्यांना एक रिस्पेक्ट केला जायचा, म्हणजे वाजपेयींच्या काळामध्ये असेल, आताही असेल, त्यांचा आताही जरी सोबत नसले पक्षात तरी त्यांच्यावरती कधी टीका सोडून गेले म्हणून झालेलं नाही। त्यामुळे फार वेगळं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे कोकणातल्या राजकारणाचं। आणि आता तिथनं नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेही लढत आहेत। या दोन्ही गोष्टींचा खरं संबंध नाही, वेगळी वाक्य ती, पण तरीसुद्धा या कोकणातल्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नारायण राणेंचा खूप तिथे प्रतिष्ठापणाला, कारण नारायण राणे परत स्वतः तिथे लढतात।